बातमीपत्राला सुरुवात करूयात। बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबेंमध्ये सामना रंगल्याची। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मीरा रोडमधील सभेतून राज ठाकरेंनी निशिकांत दुबे यांना देखील जोरदार इशारा दिलाय। तर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला ट्विटच्या माध्यमातून उत्तर देत निशिकांत दुबे यांनी मनसेला डिवचलंय आणि यामुळे मनसे आणि दुबेंमध्ये सामना रंगलाय। दुबे आणि ठाकरेंमध्ये कलगीतुरा। दुबेंनी पुन्हा मनसेला डिवचलं। मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात पुन्हा एकदा राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर बार पलटवार केला जातोय। तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये अनार्की जो है नहीं चलेगी। मीरा रोडमध्ये रंगलेला मराठी अमराठी वाद आणि त्यानंतर झालेला राडा या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। राज ठाकरेंनी भाषणात मराठीविषयी गरळ ओकणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंचा खरपूस शब्दात समाचार घेतला। तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। राज ठाकरेंनी हिंदीत दिलेल्या इशाऱ्यानंतर शांत बसणार ते निशिकांत दुबे कसले। त्यांनी पुन्हा एकदा हिंदीवरून राज ठाकरेंना डिवचलं। निशिकांत दुबेंनी त्यांच्यावर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेचा व्हिडिओ ट्विट करत मीच राज ठाकरेंना हिंदी शिकवलं असं म्हणत ठाकरेंना उत्तर दिलंय। निशिकांत दुबेंच्या या टोल्यानंतर वाद वाढत गेला। आता मनसेनंही दुबेंवर खोचक प्रतिक्रिया दिलीय। राज ठाकरेला तू काय हिंदी शिकवतो? राज ठाकरेच्या वडिलांनी मोहम्मद रफीकून ही मराठीत गाणे गाऊन घेतलेत। तू आम्हाला भाषा शिकू नकोस। निशिकांत दुबेपेक्षा राजसाहेबांची हिंदी कधी चांगलीच आहे। आणि हिंदी असणं काय वाईट आहे? आमच्या भाषेला काहीच विरोध नाही। आम्ही कुठं भाषेला विरोध केला म्हणतो? मला असं वाटतं दुबे जरी बिहारमध्ये राज असले तरी त्यांच्यापेक्षा चांगलं हिंदी हे राजसाहेबांना आधीपासून येतं। हे कदाचित दुबेंना माहीत नसेल आणि आम्हालाही हिंदी चांगलं येतं। मला असं वाटतं या लोकांचा मेंदूच गुडघ्यात आहे। मला दुबेंना एक प्रश्न विचारायचा आहे। ज्या वेळेला गुजरातमधनं 20,000 बिहारींना हाकलून दिलं, मारून मारून पळवले, तेव्हा दुबे कुठे शेपूट घालून बसले होते? या प्रश्नाचं उत्तर पहिले दुबेने द्या। मग कोणी कोणाला हिंदी शिकवली तर आम्ही इथे असलेल्या भैयांना मराठी शिकवणार, त्याचं उत्तर देऊ। मनसे आणि दुबेंमध्ये रंगलेल्या या वादात आता उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेच्या मदतीला पुढे सरसावली। तुम्ही मराठी बोलताय ना, एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतोय, महाराष्ट्राला आव्हान देतोय, मराठी माणसाला पटकून मारण्याची भाषा करतोय, आणि हे शेंदाड शिपाई राज्य करते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले आहेत। त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्यांनी महाराष्ट्राकडे, मुंबईकडे वक्रदृष्टी पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान असं मी मानतो। दुबे आणि ठाकरेंमध्ये आव्हान प्रतिआव्हान रंगलेलं असतानाच भाजप नेते मनोज तिवारींनीही यात उडी घेत राज ठाकरेंवर निशाणा साधला। जिसको जो कहना है कहे, लेकिन हमेशा याद रखें कि ये व्यक्ति
जो अब राजनीति के कूड़ेदान में जा चुका है, उसको वापस जिंदा करने का प्रयास किसी भी टिप्पणी से न हो, ऐसा मैं प्रार्थना करता हूं। इनको महाराष्ट्र की जनता कहीं नहीं टिकाती है, कहीं नहीं बिठाती है, और जो राज ठाकरे के साथ जाएगा वो भी समाप्त हो जाएगा महाराष्ट्र में। राज्यात मराठीचा मुद्दा गेल्या काही दिवसात पेटलाय। आगामी महापालिका निवडणुकीपर्यंत या मुद्द्यावरून आव्हान प्रतिआव्हान आणि वार पलटवारांचं सत्र सुरूच राहणार अशी शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।